नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये भावनाच्या व्हिडिओमध्ये आज आपण मकर संक्रांती निमित्त असा खतरनाक बॅनर व्हिडिओ बनवला आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओसाठी लागणारे जे पण मटेरियल जी काही पीएचडी फाईल दोन्ही फाईलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल। मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मेसेज करू शकता। भावांनो, या व्हिडिओ मटेरियल साठी लागणारा पासवर्ड या व्हिडिओ मध्ये एक स्टेप मध्ये भेटून जाईल। पासवर्ड विषयी कमेंट करू नका। चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया। भावांनो, सर्वप्रथम पीएनजी मध्ये काय काय दिलेलं आहे सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो, त्यानंतर आपण पीएचडी फाईल क्रिएट करून दाखवणार आहे। कशा पद्धतीने पीएचडी फाईल क्रिएट केलेली आहे ते प्रॉपर तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। सर्वप्रथम मी फोल्डर ओपन करून घेतोय। फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्ही एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे ते मटेरियल एक्सट्रॅक्ट केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला अशा पद्धतीने मटेरियल दिलेलं आहे। मटेरियल मध्ये आपण काय काय दिलेलं आहे ते पूर्ण तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम तुम्हाला अशा पद्धतीने मी बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेला आहे। बॅकग्राऊंड क्रिएट केल्यानंतर त्यानंतर मकर संक्रांती अशा पद्धतीने तुम्हाला नाव दिलेलं आहे। नावानंतर आपण निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा अशा पद्धतीने टेक्स्ट टाकून दिलेला आहे। टेक्स्ट नंतर अशा पद्धतीने शेप अप्लाय करून दिलेला आहे। तो शेप डुप्लिकेट केलेला आहे ना, अशा पद्धतीने तुम्हाला कलर बदलून अशा पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे मटेरियलमध्ये। त्यानंतर शुभेच्छुक नाव दिलेलं आहे। शुभेच्छुक नावाच्या खाली आपण ती पट्टी दिलेली आहे ती दिलेली आहे। त्यानंतर स्टेटस दिलेला आहे अशा पद्धतीने। त्यानंतर फायनल डिझाईन अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल। मटेरियलमध्ये आपण फोटो आणि नाव दिलेलं नाही, आपण सगळ्या पेंजी दिलेल्या आहे। तुम्हाला फक्त अप्लाय करायचं आहे फोटो आणि नावाला आपण 3690 फॉन्ट दिलेला आहे आणि आपला फोटो आहे त्याला ड्रॉप शॅडो मारायचे आहे। तुम्हाला सांगतो पुढे कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे। सर्वप्रथम मी फोटोशॉपवर जातो। फोटोशॉपवर गेल्यानंतर पण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्सट्रॅक्ट केलेली आहे ती सर्वप्रथम फोल्डर ओपन करून घ्यायचे। तुम्हाला मटेरियलचं साईज सांगतो आपण। जर तुम्हाला 52 आजची जी काही साईज आहे तुम्हाला 10x10 टाकून घ्यायची आहे। 10x10 टाकल्यानंतर रेझोल्युशन तुमच्या साईजनुसार ॲडजस्ट करायचं आहे। इंचेस टाकायचं किंवा पिक्सल टाकलं तरी जमन। पिक्सल टाकल्यानंतर तुम्हाला 3000 घ्यायचं आहे। विथ 3000, हाईट 3000, रेझोल्युशन 300 क्रिएट म्हणायचं आहे। पिक्सलमध्ये करणार असेल तर 10x10, रेझोल्युशन 300 क्रिएट म्हणायचं आहे। क्रिएट म्हणल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला न्यू फाईल येऊन जाईल। न्यू फाईल आल्यानंतर पेज आल्यानंतर भावांनो तुम्हाला काय करायचं आहे, कंट्रोल O ज्या फोल्डरमध्ये तुम्ही एक्सट्रॅक्ट केलेलं आहे ते फोल्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने पीएचडी फाईल दिलेली आहे। सर्वप्रथम मी पीएचडी फाईल ओपन करून दाखवतो। ओपन केल्यानंतर पीएचडी फाईल अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल। पीएचडी फाईल भेटून गेल्यानंतर भावांनो सर्वप्रथम मी लेअर हाईड करतो। हाईड केल्यानंतर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आपण डिझाईन बनवले आहे। सर्वप्रथम भावांनो तुम्हाला अशा पद्धतीने मी बॅकग्राऊंड ॲड करून दिलेला आहे व्हाईट। सर्वप्रथम न्यू घेऊन त्याच्यावर अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे। बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने इथं यो एरो येत होता त्याच्यामुळे आपण त्याच्यावरून थोडा ब्रश मारलेला आहे जेणेकरून तो हाईड होईल। हाईड झाल्यानंतर तो प्रॉपर दिसल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला नाव टाकून दिलेलं आहे। नावाला आपण स्ट्रोक मारलेला आहे। अशा पद्धतीने तुम्हाला कलर चेंज करू शकता। त्यानंतर कलर ओव्हरले व्हाईट कलर ठेवायचा आहे आपल्याला टेक्स्चरचा, जेणेकरून ते प्रॉपर दिसन। आपण काही टेक्स्चर टाकलेलं नाही आज, आता डायरेक्ट कलर ओव्हरले मारलेला आहे। कलर ओव्हरले मारल्यानंतर ड्रॉप शॅडो द्यायची आहे। ड्रॉप शॅडो दिल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल। नाव अप्लाय करून दिलेलं आहे। नाव अप्लाय केल्यानंतर सिम्पली भावांनो तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट टाकून दिलेला आहे। टेक्स्ट एडिट करता येईल, त्याला पॉपिन फॉन्ट दिलेला आहे भावांनो। आपण पॉपिन फॉन्ट दिलेलं आहे, तुम्ही दुसरं सुद्धा टाकू शकता तुम्हाला काय टाकायचं असेल ते। अशा पद्धतीने सर्वप्रथम शेप क्रिएट केलेला आहे। शेप कसा क्रिएट करायचा भावांनो, शेपवर जायचं, आय थिंक खालून 4-5 नंबरचा ऑप्शन आहे। अशा पद्धतीने आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर सिम्पली अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस करायचं आहे। क्रॉस केल्यानंतर फिरवल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर तुम्हाला कलर व्हाईट करायचा आहे किंवा दुसरा घेऊ शकता तुम्ही। घेतल्यानंतर त्याच्यानंतर आपण बॅकग्राऊंडचाच कलर घेतलेला आहे त्याच्यावरून मारलेला आहे जेणेकरून ते प्रॉपर दिसन।
प्रॉपर दिसल्यानंतर शुभेच्छुकचा फोटो, नाव अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून दिलेला आहे. तुम्हाला वाला जो काही फोटो आहे तुम्हाला ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर त्याला ड्रॉप शॉट मारायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉप शॉट मारू शकता. ड्रॉप शॉट मारल्यानंतर तुम्हाला ही पट्टी हाईड करायची असेल तर हाईड करू शकता किंवा टाकू शकता. नाव टाकायचं आहे 3690 फॉन्ट येऊ. तुम्ही अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बॅक पेस्ट बटन दाबायचं आहे. बॅक पेस्ट बटन दाबल्यानंतर डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर बॅक पेस्ट बटन दाबल्यानंतर कट होऊन जाईल. कट झाल्यानंतर तुम्हाला कंट्रोल व्ही करायचं आहे जेणेकरून ते प्रॉपर कट होईल. प्रॉपर कट झाल्यानंतर भावनो शुभेच्छुक नाव दिलेलं आहे. अशा पद्धतीने शुभेच्छुक नावानंतर आपण स्टेटस टाकलेला आहे. अशा पद्धतीने स्टेटस ॲड करून दिलेला आहे. तुम्हाला स्टेटस ॲड केल्यानंतर लोगो ॲड केलेला आहे. अशा पद्धतीने लोगो ॲड केल्यानंतर फायनल डिझाईन तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जाईल. भेटून गेल्यानंतर तुम्हाला फाईल कशी सेव्ह करायची आहे तुम्हाला सर्वप्रथम सांगतो. फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे. कंट्रोल एस झाल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला फाईल सेव्ह करायची आहे सर्वप्रथम त्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह होईल. सेव्ह आज केलं तर तुम्हाला जास्त MBची फाईल सेव्ह करायची असेल तर तुम्ही करू शकता इथून, किंवा कमी MBची फाईल कशी सेव्ह करू शकता तुम्ही भावांनो. फाईलवर जायचं आहे. एक्सपोर्ट ॲज झाल्यानंतर फॉर्मॅट तुम्हाला JPG निवडायचा आहे. JPG निवडल्यानंतर आपली फाईलची साईज तुम्हाला इथं आलेली आहे 5.2 MB. तुम्ही अशा पद्धतीने इथून घेऊ शकता. एक्सपोर्ट म्हणायचं आहे. एक्सपोर्ट झाल्यानंतर ज्या फोल्डरला तुम्ही सेव्ह करायचं आहे त्या फोल्डरला नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर फाईल सेव्ह करायची आहे. अशा पद्धतीने फाईल सेव्ह झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. जर डिझाईनमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता. भावनाचा जो काही पासवर्ड आहे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे 211221. परत सांगतो 211221. तुम्हाला PHP फाईलला आणि मटेरियलला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जेणेकरून पासवर्ड टाकल्यानंतर आपली जी काही फाईल आहे ती एक्स्ट्रा होऊन जाईल आणि तुम्ही पण अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.